4 ते 5 दिवस झालं पाऊस भरपूर चालू आहे. घराच्या बाहेर सकट जायची परिस्थिती नाही राहिली. भरपूर पाऊस आहे. पावसाळ्याचं पाणी पित नाहीत, त्यामुळं आपण मीठ आणि भुसा हे एकत्र करून पाणी पाजायचं करणार आहेत. बघा कसं पाणी पिते. पावसाळ्याचं पाणी पित नाहीत म्हणतात. बघा पाणी पिते का नाही. असं जर केलं तर 100% पाणी पितेतच. आणि काहीतरी प्रयत्न केला पाहिजेत, कुठतरी जुगाड केलं पाहिजेत. 100% केलंच पाहिजेत. बघा आपली दुसरी पण शेळी पाणी पिते. सतत 3 दिवस झालं पाऊस चालू होता, पण काहीतरी जुगाड केलं पाहिजेत. जुगाड केल्याशिवाय काही पर्याय नाही. पाणी पित नाहीत म्हणून जमत नसतं. गाभण शेळी जर असेल तर गाबडाचं प्रमाण जास्त राहतं. त्यामुळं पाणी पावसाळा असो उन्हाळा असो पाणी पाजलंच पाहिजेत. शरीराला पाण्याची गरज असते. आपल्याला कसं पाण्याची गरज असते तसं जनावरांना पण गरज राहतेच ना. असं असतं. बारीक सारीक गोष्टीवर ध्यान द्या. शेळी सक्सेसफुल होण्यात तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. सगळे जनावर पाणी पाजून घेतलेले आहेत. बघा इकडं आहेत, इथं पाठीमागे. आता खायला टाकायला सुरू केलंय. अडचण येत नाही. पावसाळा असो उन्हाळा असो गव्हाणी ती असल्यावर अडचण येत नसते. मित्रांनो बघा पाऊस आहे का काय नेमका. बघा किती पाऊस पडतोय. धो 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 पाऊस पडतोय नुसता. सतत 3 ते 4 दिवस झालं पाऊस पडतोय. बघा खायला टाकून जोगून आता रवंत करत बसलेत सगळे. आरामात आहेत. एवढा बाहेर पाऊस असून सकट बघा सगळे बघा कसे निवांत बसलेत. हे असं असतं. जर आपण साठवणूक जर केलेली असली तर प्रॉब्लेम काहीच येत नाही. हे अशा प्रकारे फायदा होतो. जर आपण साठवून ठेवलं मुरघास वगैरे तर तुरीचं बुसकाट हरभऱ्याचं बुसकाट तर असा फायदा होतो. हे आपला करडांचा आतला कप्पा आहे. किती जबरदस्त बघा बरं. आणि करडांना तेच पण असतं ना. आता सध्या लय प्रॉब्लेम येतो पावसाळ्यात. पण एवढं जर प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्ही 100% शेळी पालन सक्सेस होण्याला तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. ही मी तुम्हाला हमी देतो. धन्यवाद. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.